तर मौसूद असे आपले हे थालीपीठ तयार झालेले आहेत। तर बघू शकता एकदम मस्त असे सॉफ्ट बनलेले आहेत। लाजवाब टेस्ट झालेली आहे। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये बनवलेलं आहे आषाढ तळणीमध्ये भाजणीचे थालीपीठ। आपली पारंपरिक रेसिपी आहे, मल्टीग्रेन सुद्धा म्हणू शकता तुम्ही, आणि एकदम खायला चवदार लागतात, चविष्ट आणि एकदम पौष्टिक आहेत। आपण सर्व धान्य भाजून नंतर दळून आणलेले, त्यामुळे ही भाजणी 2-3 महिने आरामशीर टिकते हवाबंद डब्यामध्ये। स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे, टिप्स सांगितलेले आहेत थालीपीठ व्यवस्थित होण्यासाठी। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अगदी दह्याबरोबर किंवा साधं आपलं लोणचं जरी असेल तरी त्याबरोबर छान लागतात। हे आपण नाश्त्याला बनवू शकतो किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये जर वेगळं काही खायचं असेल तर मस्त अशी झटपट होणारी रेसिपी आहे। तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर आपल्याला भाजणीचं थालीपीठ बनवायचे, तर भाजणी बनवण्यासाठी ही घेतलेली आहे अर्धा किलो ज्वारी, अर्धा किलो गहू, अर्धा किलो तांदूळ, पाव किलो हरभरा डाळ, 100 ग्रॅम चवळी आहे आणि पाव किलो मूग आहेत, पाव किलो मटकी आहे आणि हे धने घेतलेत 50 ग्रॅम, 4 चमचे जिरं घेतलेले, 3 चमचे जिरं। आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे। मुगाऐवजी मूग नसतील अख्खे तर मूग डाळ वापरली तरी चालेल, मटकी नसेल तर मटकीची डाळ वापरली तरी चालेल, आणि अजून यामध्ये नाचणी वापरू शकता। तर आपल्याला हे सर्व धान्य भाजून घ्यायचे। तर आपल्याला हे धान्य भाजून घेतल्यानंतर एका ताटावर असा कॉटनचा कपडा टाकायचा आणि भाजल्यानंतर त्यावर काढायचे, म्हणजे घाम येत नाही। तर आता पॅन तापलेला आहे, त्यामध्ये घालायचं आहे जिरं, जिरं थोडंसं गरम झालं की लगेच धने पण भाजून घ्यायचे। जास्त नाही, कलर चेंज होईपर्यंत हलकेसे भाजून घ्यायचे आपल्याला। आणि आपण हे अशा पद्धतीने भाजून घेतलेली भाजणी 2-3 महिने छान टिकते, 3 महिने मस्त टिकते। तर छान असं हलकेसं भाजून थोडासा असा सुवास यायला लागलेला आहे, जास्त नाही भाजून घ्यायचं, काढून घ्यायचं। तर टाकायची चवळी, तुम्ही यामधील काही धान्य स्किप केले तरी चालतील, तुमच्या आवडीनुसार वापरले तरी सुद्धा चालतील। तर चवळी पण भाजलेली काढून घ्यायची। तर टाकायची मटकी, तर आपण वजनी प्रमाण सांगितलेलं आहे, तर कपाच्या मापाने आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व मेन्शन केलं जाईल। काय नाही, सोपं आहे। ज्वारी 2 कप, तांदूळ 2 कप, गहू 2 कप आणि मूग 1 कप, मटकी 1 कप, हरभरा डाळ 1 कप, आणि तर मटकी पण छान भाजलेली काढून घ्यायची। आता मूग टाकायचे, हे सर्व धान्य ओल्या कपड्याने पुसून नंतर मी फॅनच्या हवेला सुकवून घेतले।
सध्या आता काय ऊन नाही, पण तर चवळी आपली अर्धा कप आहे. अशा प्रमाणे आपण हे जे साहित्य घेतलंय पण छान भाजलेले काढून घ्यायचे. आता टाकायची हरभरा डाळ. तर आपल्याला धान्य भाजून घेतल्यानंतर एका ताटावर असं तर हरभरा डाळ पण छान भाजलेली काढून घ्यायची. टाकायचे तांदूळ. तर मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे. फुल जर फ्लेम केले तर छान भाजणार नाही, थोडेसे कुसल्यामुळे ओलसर झालेले. तर अशा प्रकारे तांदूळ पण छान भाजलेले काढून घ्यायचे. गहू भाजून घ्यायचे. गहू पण थोडेसे ओलसरत आहेत. तर गहू पण छान भाजलेले काढून घ्यायचे. ज्वारी, तर ज्वारी पण भाजलेली काढून घ्यायची. तर अशा प्रकारे आपले हे सर्व धान्य भाजून झालेले आहेत. त्यांना थंड करून घ्यायचं आणि आपल्याला गिरणीवरून दळून आणायचे. तर आपली आता ही भाजणी तयार झालेली आहे. मिक्स करून थंड करून दळून आणायची आपल्याला गिरणीवरून. तर आपली ही भाजणी दळून आणलेली 2 किलो भाजणी, 2 किलोच्या प्रमाणात सर्व साहित्य घेतलेलं आहे. तर ही अशी हवाबंद डब्यामध्ये 2 महिनेसुद्धा छान टिकते. 2-3 महिने म्हणलं तरी आपण सर्व धान्य जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत त्यामुळं, आणि एकदम चविष्ट लागते आणि पारंपरिक पद्धत आहे भाजणीचे थालीपीठं बनवायचे. तर आपल्याला हे आता भरून ठेवायची आणि थालीपीठं कसे बनवायचे ते पाहूया. आता भाजणीचं थालीपीठ बनवण्यासाठीचं साहित्य बघूया. तर हे 2 कप भाजणीचं पीठ घेतलं आहे आपण. 4 लोकांसाठी आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो, किंवा असं जेव्हा आपल्याला पोळी भाजी करायची नसेल तेव्हासुद्धा बनवू शकतो, किंवा आपण आषाढ ताळताना जे सर्व पदार्थ बनवतो त्यावेळेला ह्याच्या पुऱ्या केल्या तरीसुद्धा चालतील, छान होतील पुऱ्या. पण आपण थापून धपाटे बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने. तर हे 2 कप पीठ घेतलेले भाजणीचं. हे 2 कांदे कापून घेतलेत बारीक. कोथिंबीर घेतली. कोथिंबीर जेवढी वापरताल भरपूर तेवढे छान लागतात. हे तीळ घेतले 5 चमचे. 6-7 हिरवी मिरची घेतली, आवडीनुसार तिखट वापरू शकता. जिरं घेतले 1 चमचा, आपण ऑलरेडी वापरलेले पण तरीसुद्धा ठेचा बनवण्यासाठी. हळद घेतली. हे मीठ घेतले 1 चमचा, आणि हे लाल तिखट घेतले अर्धा चमचा. तिखट आवडीनुसार वापरायचे. तर आता आपल्याला अगोदर ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर आता ठेचा बनवून घ्यायचा आहे. हा लसूण राहिला अगोदर सांगायचं. तर ठेच्यासाठी घ्यायचे आपल्याला, ठेच्यासाठी घ्यायचं आहे लसूण, हिरवी मिरची आणि जिरं. ह्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर आता ठेचा बनवून झालेला आहे. आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं, म्हणजे आपल्याला थालीपीठात डायरेक्ट असंच घ्यायचे, किंवा तुम्हाला काढून घ्यायचं असला तरी चालेल. तर आता घ्यायचं आहे आपले हे भाजणीचं पीठ. आपल्या आजोपणजीच्या काळामधली रेसिपी आहे, हे असंच बनवायचे. त्यामध्ये घालायचा आहे कांदा, तीळ, कोथिंबीर, हे लाल मिरची पावडर, ही हळद,
मीठ आणि हा आपण बनवून घेतलेला ठेचा आपण पाणी घातलेलं आहे त्यामध्ये. तर ह्याला आता मिक्स करून घ्यायचे. एकदम साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे. आपण जर भाजणी बनवून ठेवली हाताशी तर केव्हाही आपल्याला वाटेल तेव्हा आपण थालीपीठं बनवू शकतो आणि 2-3 महिने आरामशीर काय मस्त सुवास येतो भाजणीचा. भरपूर कांदा आणि कोथिंबीर वापरायची, मग खूप छान लागतात हे. पाणी घालायचं अजून. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये आलं किंवा अजून ओवा वापरला तरी चालेल. आणि सर्व म्हणजे प्रोटीनयुक्त बनते हे, म्हणजे सर्व विटॅमिन आपण सर्व धान्य वापरल्यामुळे खूप पौष्टिक बनतात हे थालीपीठं, पचायला पण. आणि आपण हरभरा डाळ मूग वापरल्यामुळं एकदम टेस्ट भारी लागते. चवळी सर्व धान्यांची चव यामध्ये असल्यामुळे खूप टेस्टी लागतात हे थालीपीठं. आणि ह्याचं घट्ट पीठ नाही मळायचे, थोडंसं पातळसरच मळायचे. थोडंसं पाणी घालायचं आहे अजून. काय ना, जास्त घट्टसर जर पीठ मळलं तर थोडेसे असे वातट बनतात. आपल्याला मऊ पाहिजे तर मऊसूद बनण्यासाठी थोडंसं पीठ पातळच हवं. आणि तुम्हाला जर मऊ नको असतील, थोडेसे कडक पाहिजे असतील, काहींना कडक आवडतात काहींना मऊ आवडतात, तर त्यासाठी घट्टच पीठ मळायचं म्हणजे छान कडक होतात. आणि असे पातळसर जर पीठ केलं तर आपले जे धपाटे आहेत ते असे मऊसूद बनतात. मल्टीग्रेन आटा जो मिळतो तो सुद्धा आपण असंच बनवू शकतो घरी. यामध्ये असून आपण नाचणी ॲड करू शकतो, बाजरी ॲड करू शकतो, किंवा राळे जर मिळत असतील तुमच्याकडे तर राळे उत्तम आहेत. भगर वेट लॉससाठी जर तुम्हाला मल्टीग्रेन आटा जर घरी बनवून आणायचा असेल तर मला कमेंट करा, मी सर्व साहित्य तुम्हाला सांगेन. तर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला थालीपीठं बनवून घ्यायचे. हे आपल्या नेहमीचा थालीपीठं बनवण्याचा कपडा. आपण बिना भाजणीचे थालीपीठं, भोपळ्याचे थालीपीठ, नाचणीचे थालीपीठ खूप सारे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. तर आता हे पीठ घ्यायचं आहे. असं जर घट्ट वाटलं ना, आपण जेव्हा पीठ घेतो धपाट्यासाठी त्यावेळेला थोडंसं पाणी लावायचं त्याला. आणि असं मस्त थापून घ्यायचे. आणि हे छिद्र पाडून घ्यायचे. थालीपीठ टाकून घ्यायचे. तर ह्याला 3-4 मिनटासाठी फ्लेम कमी करायची आता आणि 3-4 मिनटासाठी झाकून ठेवायचं. म्हणजे काय होतं, नरम पण होतं आणि आतपर्यंत छान शिजले जातं. तर 4 मिनिट झालेले आहेत, पलटून घ्यायचे. परत 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचे.
तर 2 मिनिट झालेले आहेत. तर एकदम कमी तेलामध्ये छान होतात हे. तर हे अशा प्रकारे थालीपीठ तयार झालेलं आहे. मस्त भाजणीचं थालीपीठ खमंग. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपले भाजणीचे थालीपीठ तयार झालेले आहेत मस्त असे. तर मऊसूद असे आपले हे थालीपीठ तयार झालेले आहेत. तर मऊसूद असे आपले हे थालीपीठ तयार झालेले आहेत. याच्या रेसिपी बनवत आहोत. तर अशा तर बघू शकता एकदम मस्त असे सॉफ्ट बनलेले आहेत. लाजवाब टेस्ट झालेली आहे. तर ही साधी सोपी रेसिपी आहे. परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. अशा प्रकारे जर आपण भाजणी बनवून ठेवली तर आपण जवळजवळ 2-3 महिने आरामशीर टिकते. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची भाजणी आणि एकदम पौष्टिक आणि चवदार लागतात हे थालीपीठं. तर हे थालीपीठं तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बघता ते सुद्धा मला कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ही आपली पारंपरिक आजीच्या हातची रेसिपी आहे. असे भाजणी बनवून मस्त असे थालीपीठं होतात. तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर तेल किंवा बटर लावून किंवा लोणी लावून असे मस्त होतात. कधी पण तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. अशी जर भाजणी बनवून ठेवली हाताशी तर कधी पण झटपट नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळी जरी वेगळं काही बनवायचं असेल तर ह्याचे असे थालीपीठं बनवले तरीसुद्धा खूप छान लागतात आणि एकदम पौष्टिक आहे. आपण मिश्र धान्यांची भाजणी बनवलेली आहे. तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.